नमस्कार मित्रांनो, केन कूल व्लॉग्समध्ये आपलं सहर्ष स्वागत. पुणे तिथं काय उणे हे खरं आहे. आज ऑफिसमधलं रोजचं तेच हेक्टिक रुटीन आता कंटाळवाणं वाटू लागलं होतं आणि डोक्यात रेहमानी किडा चमकला. म्हणलं चला आता भटकत बसूयात, पुण्यातल्या पेठा गल्ल्या आज पालत्याच घालूयात. खूप भूक लागली होती. आमच्या शनिवार पेठेत रमणबाग शाळेजवळ असलेली शिवनेरी पराठा हाऊसची टपरी आठवली आणि तिकडंच मोर्चा वळवला. ऑर्डर काय सांगायची, कुठली सांगायची काय सुचेनासे झाले आणि ठरलं एक आलू पालक आणि दुसरं स्वीटकॉर्न पराठा. झणझणीत ठेचा आणि गोडसर दही यांचं पराठ्याबरोबर छान कॉम्बिनेशन जुळलं. मेथीचा धपाटा खायची इच्छा झाली आणि ती ऑर्डर केली सुद्धा. आता पुढं गाडीला किक मारली आणि भटकंतीला सुरुवात केली. पुण्यातल्या पेठा फिरताना कॉलेजची शाळेची पोरच जास्त दिसत होती. नुसती वर्दळच वर्दळ आणि त्या वर्दळीत आमच्यासारखी पामरं. शनिवार पेठेतल्या नारायण पेठेतल्या गल्ल्या पालथ्या घालत पोचलो आणखीन एका जुन्या अड्ड्यापाशी. शनिवार पेठेतल्या नारायण पेठेतल्या गल्ल्या पालथ्या घालत पोचलो आणखीन एका जुन्या अड्ड्यापाशी, विजय टॉकीजच्या भानुविलास भेळ आणि पाणीपुरीपाशी. सगळ्याच पुण्यातल्या खवय्यांचा आवडता अड्डा म्हणा ना भानुविलास भेळ. इथं नेहमीप्रमाणे भेळची ऑर्डर दिली आणि एक घास खाल्ले. तसेच चवीबरोबर लहानपणी येतानाचे दिवस आठवले. शाळा सुटली की इथं आमचे मित्र रिक्षावाले काका कधी खाण्याला यायचो. कुणाचा तरी वाढदिवस असला की हमखास ठिकाणं असायचे. या विचाराच्या चक्रात भेळ कधी फस्त झाली ते सुद्धा कळलं नाही आणि मी आता निश्चिंत झालो. ही ती जागा जिथं विजय टॉकीज होती. मोठमोठ्या मराठी मूवीजचे प्रीमियर इथे व्हायचे. मोठमोठे सिने सितारे इथे यायचेच, हमखास यायचे. कधी इंग्लिश कधी मराठी मूवी लागायच्याच. आता परिस्थिती फार बदलली.
मल्टिप्लेक्सच्या गर्दीत इथली विजय चित्रपटगृह वा लिमये नाट्य चित्रमंदिर कधी नामशेष झाली ते कळले सुद्धा नाही। याच्याच मागे भानुविलास चित्रपटगृह बंद पडलेले आहे। इथल्या पुण्यातले आजे पंजोबांचे हे ठरलेलं ठिकाण भानुविलास चित्रमंदिर। पुन्हा आता हळूहळू काट टाकायला लागली। समोर दिमाखात उभा असलेला पुण्याचा अभिमान म्हणजे पुणे मेट्रो। बाबा भेडे पूल ओलांडत असताना एक क्षण उभं राहायला लागले। 10 वर्षांमध्ये पुण्यानं स्वतःच्या बदलात इतका प्रचंड वेग घेतलाय की जन्मात कधी पुणे बदलेल असा विचार केलाच नव्हता। आता हे बघा, जसं डेक्कन कॉर्नरला आलो तसं हे त्रासदायक वाहनांची गर्दी, पुढं जाऊ की मागच थांबू, तू पुढं की मी पुढं, अशीच काहीतरी जीवघेणी स्पर्धा लागली। हे बघाच, या ट्रॅफिकनं माझा तर पार मूडच बदलून टाकला राव। ह्या सिटी प्राईड डेक्कनच्या चौकातून पुढच्या गरवारे पुलावरून उजवीकडं एफसी रोडला जाताना कशी नाकी नऊ येते हे ट्रॅफिकमधनं घुसताना नक्कीच अनुभवायला आपल्याला मिळेल। नको रे बाबा हे असलं ट्रॅफिक।
FC रोडचा सगळ्यात हॉटेस्ट डेस्टिनेशन हा रिची रिचचा कट्टा. आता या तरुणाईनं भरलेल्या तुडुंब गर्दीत बसायची जागा कुठं सापडतीये का हेच शोधत बसलो. रिची रिच कट्ट्यापाशी आलो आणि गर्दी आणि एवढी तरुणाई बघितली की अंगात नवचैतन्य सळसळतच. भटकायचं असलं तरी FC रोड शिवाय पर्याय नाहीच. आणि इथली हॉट कॉफी तर सगळ्यात बेस्ट आहे. जरूर तुम्ही इथं आला तर नक्की हॉट कॉफीचा आस्वाद घ्यायला याच. इथूनच पुढं रानडे इन्स्टिट्यूट आहे. आपल्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचं, जिथं परकीय भाषा म्हणजे फ्रेंच, जर्मन, जॅपनीज शिकवल्या जातात ते डिपार्टमेंट. आणि तिथूनच पुढं ब्रिटिश काउन्सिल लायब्ररी होती. तिथं आता दुसरंच शॉपिंग वा कमर्शियल बिल्डिंग कॉम्प्लेक्स झालं असावं. कधीही न म्हातारी होणारी, फॅशनेबल, अपडेटेड असलेली तरुणाईनं उत्थंबून भरलेला रस्ता म्हणजे फर्ग्युसन कॉलेज रस्ता. पलीकडच गुडलक चौक आहे, जिथं कलाकार कट्टा आहे. होतकरू कलावंतांची हक्काची जागा म्हणजे कलाकार कट्टा. वाडेश्वर हॉटेल पण बघू शकतो. ज्याशिवाय FC रोड अपूर्ण आहे. इथं फक्त एक गोष्टच खटकते. इथं रोडवर असणाऱ्या रस्त्यावरच्या लहान मुलांचा सुळसुळाट अतिशय डोक्याला ताप होतो. पण पोरं इथली खूप दयाळू म्हणा ना, कधी हटकत नाही. हातातून खायचा किंवा पिण्याचा पदार्थ घेऊन गेलं कोण लहान पोरं तरी अजिबात हटकत नाही. कोणीही असल्या लहान पोरांवर चिडचिड करत नाही. ओव्हरऑल इथंच थांबतो. नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, सपोर्ट करा. भेटूया नव्या भागात.